पहिल्यांदाच तुम्हाला मंत्रिपद दिलं गेलं, हा पण चर्चेचा आणि आरोपाचा विषय झालाच की भाजपकडून किती त्रास दिला गेला. सगळ्यात मोठा त्रास होता ईडीचा. ईडी पासून तनपुरे कुटुंब वाचलं का? वारंवार शरद पवार या मुद्द्याला सहमत होते की आपल्याला भाजप सोबत जायचं. असं कुठं म्हटलं मी? काय झालं, ज्या दिवशी एकनाथ शिंदे गेले, रात्री गेले, मग दुसऱ्या दिवशी असं कळालं की आता जरा सरकार पडणार. त्यावेळेस दादांनी आम्हा सर्वांची बैठक बोलवली, सगळ्या मंत्र्यांची. नमस्कार, मी विजया वामन. ज्या अर्थाने विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडालाय, त्यानंतर तरी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की नेमकी कुणाचे आमदार निवडून येतील? शरद पवार गट की अजित पवार गट? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? भाजपा की काँग्रेस? अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना हे फक्त वरवरचं राजकारण आहे, पण ग्राउंड रियालिटी सांगते की जो आमदार कामाचा आहे यावेळी तोच चालणार. ना पक्षाचा शिक्का चालणार, ना पक्षाचं चिन्ह चालणार, असं ओव्हरऑल आमचं ॲनालिसिस आहे. या व्यतिरिक्त आमदारांनी खरोखर त्यांच्या मतदारसंघांमध्ये कामं केलीत का, यासाठी आपली सिरीज सुरू आहे आमदार कामाचा आहे का. ही सिरीज कव्हर करत असताना आपण राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये पोहोचलो. रिस्पॉन्स पॉझिटिव्ह दिसला. त्यामुळे या ठिकाणचे विद्यमान आमदार जे आहेत प्राजक्त तनपुरे यांनी नेमकी 5 वर्षामध्ये विकासाचा बॅकलॉग भरून काढलाय का? मंत्रिपदही त्यांच्याकडे होतं. त्यामुळे या मतदारसंघामध्ये तर कामं झपाट्याने झालेली असतीलच, अशा चर्चा झाल्या. आणि मग काय, आपली सिरीजच आहे की विधानसभेची तोंडी परीक्षा घ्यायची, आणि जर त्या तोंडी परीक्षेमध्ये विद्यमान आमदार किंवा उमेदवार पास झाले तरच या निवडणुकीमध्ये ते चालू शकते. त्यामुळे आज आपल्यासोबत आहेत राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे. सर नमस्कार. नमस्कार. आमची एक सिरीज रन झाली होती तुमच्या मतदारसंघात, आमदार कामाचा आहे का. थोडक्यात काय होतं की तुम्ही 5 वर्ष तुमच्या मतदारसंघामध्ये फिरकलेत का? आडीनडीच्या काळात लोकांना भेटलेत का? लोक तुम्हाला भेटायला आल्यानंतर तुमच्या पीएननी त्यांना अडवलंय का? असे बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी होत्या, आणि त्यातल्या त्यात तुम्ही मंत्री राहिलेले म्हटल्यानंतर एक मोठी प्रोसेस 100% फॉलो करावी लागत असेल. पण ग्राउंड रिपोर्ट आम्हाला पॉझिटिव्ह भेटला, आणि विशेषतः जी शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली तो मुद्दा चांगलाच चर्चेत आला. या पलीकडे जाऊन माझा प्रश्न असा, माझा म्हणण्यापेक्षा जे तुमच्यावरती आरोप होतात त्या आरोपांना थेटने हात घालते. 2.5 वर्ष मंत्री म्हणून तुम्हाला संधी मिळाली, तीही पहिल्याच टर्ममध्ये मिळाली. मग 2.5 वर्षाच्या मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळत असताना राहुरी मतदारसंघासाठी त्या मंत्रिपदाचा फायदा काय झाला? मंत्री हा तसा राज्याचा असतो. मंत्र्यांनी राज्याचा विचार करायचा असतो. आम्ही राज्यात वेगवेगळ्या योजना आणल्या, माझ्याकडे जी खाती होती राज्यात तर काम केलंच, पण राज्यात काम करत असताना आमदार म्हणून माझी ही जबाबदारी होती की ज्या लोकांनी मला निवडून दिलेलं आहे, ज्या लोकांमुळं मी मंत्रिपदापर्यंत पोचलो आहोत, त्यांना देखील त्या सत्तेचा, त्या संधीचा फायदा व्हावा, ही एक सर्वसामान्य भावना होती. आणि मला वाटतं की आमचं सरकार जरा लवकर गेलं, पण तरी देखील माझ्याकडे जी खाती होती, विशेषतः ऊर्जा खातं असेल, नगर विकास खातं असेल आणि आदिवासी विकास विभागाचं खातं असेल, हे 3 थोडे मतदारसंघातले जनतेशी निगडीत खाते होते. तर मला तरी वाटतं राज्यात देखील आम्ही योजना राबवल्या, जिल्ह्यातही राबवल्या, आणि मतदारसंघात देखील या 3ही खात्याचा प्रभावी आपण वापर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ऊर्जा विभागाच्या माध्यमातून मी मतदारसंघामध्ये जवळपास सगळ्या अधिकाऱ्यांना एकदा घेऊन बसलो की बाबा राहुरी, नगर, पाथर्डी असा माझा मतदारसंघ आहे. मग ह्या मतदारसंघात मी म्हटलं 4 वर्ष आपलं सरकार चालेल, म्हटलं 3 पक्षाचं आहे, मध्येच जाऊ शकतं, 4 वर्ष चालेल. 5व्या वर्षी एखादा पक्ष काहीतरी गडबड करेल. ह्या 4 वर्षाचा आराखडा आपल्याला करायचा आहे. 4 वर्षामध्ये विजेच्या बाबतीमध्ये आपला मतदारसंघ कसा स्वयंपूर्ण होईल याकरता आम्ही आराखडा केला. मग अगदी शेतकऱ्याची मूलभूत पहिली गरज असते की कनेक्शन त्याला जे येतं ते त्याच्या एक 15-20 शेतकऱ्यांचं म्हणून एक थोडक्यात एक ट्रान्सफॉर्मर असतो. ते पहिलं इन्फ्रास्ट्रक्चरचं युनिट. त्या ट्रान्सफॉर्मरपर्यंत वीज उपकेंद्र सबस्टेशनमधनं लाईट येते, तो फिडर असतो. मग कधी कधी ट्रान्सफॉर्मर ते ओव्हरलोड असतं, म्हणजे एका ट्रान्सफॉर्मरवरती जास्त कनेक्शन असतात, मग ते सारखं फेल्युअर होतं आणि मोठा मनस्ताप शेतकऱ्यांना होतो. ते फेल झालं की ते काढा, भरून आणा, परत बसा, परत जळालं, परत. त्यामुळं आपण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला जर विचाराल तर व्यवस्थित त्यांचं डीपी म्हणतात, डीपी ट्रान्सफॉर्मर जे जर व्यवस्थित असेल तर एक चांगलं त्याला पिकाला पाणी द्यायला व्यवस्थित त्या ठिकाणी वीज असेल तर देता येते.
मग त्या डीपी ओव्हरलोड असल्यापासून आम्ही सुरुवात केली की कुठं डीपी ओव्हरलोड आहेत का, डीपी ओव्हरलोड असतील समजा नसतील तर मग त्या डीपीपर्यंत ज्या सबस्टेशनमधनं फीडर येतो तो ओव्हरलोड आहेत का, तोही ओव्हरलोड नसेल तर मग ते सबस्टेशन ओव्हरलोड आहे का, आणि ते सबस्टेशन ओव्हरलोड नसेल तर त्याला पुरवठा करणारं मोठं महापारेषणचं सबस्टेशन तिथं काय प्रॉब्लेम आहे का. इतका बारीक विचार आम्ही मतदारसंघातल्या पूर्ण राहुरी नगर पातळी तिन्ही तालुक्याचा केला आणि 4 वर्षाच्या फ्रेममध्ये हे दुरुस्त करण्याकरता आम्ही आराखडा आखला. पण थोडं दुर्दैव की आमचं सरकार 1.5 वर्ष माझ्या अपेक्षेपेक्षा लवकर गेलं. पण आम्ही जवळपास एक 6-7 नवीन सबस्टेशन उभारले. कित्येक सबस्टेशन पासून निघणाऱ्या ज्या डीपी पर्यंत येणारे जे फीडर आहेत ते फीडर नवीन सेपरेट फीडर केले, लिंक लाईन टाकल्या, कित्येक टाकल्या. तर मला आकडा माझ्याकडे आत्ता नाहीये. त्यानंतर जवळपास आम्ही 300-400 नवीन ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांना दिलेले आहेत. म्हणजे आज जर हे केलं नसतं तर 5 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती की लोक सतत यायची की आमची डीपी जळाली, आम्हाला इथं लाईट नाही, आम्हाला तिथं हे नाही, आज 80% लोड त्याच्यातलं कमी झालेला आहे. म्हणत नाही की सगळंच काम पूर्ण झालं, पण एक 1.5 वर्ष आम्हाला अजून मिळालं असतं. किंवा आम्ही ज्या योजना केल्या, आम्ही ज्या योजना आखल्या त्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या योजनांच्या माध्यमातून आम्ही हे देऊ शकलो जनतेला, त्या योजना जरी पुढे चालू राहिल्या असत्या तरी आणखीन काम होऊ शकली असती. पण त्या स्कीम्स देखील या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं बंद केल्या, म्हणून थोड्याशा नंतर अडचण आल्या. पण बऱ्यापैकी 80% मी म्हणेल प्रश्न ऊर्जा विभागाच्या बाबतीत मतदारसंघात ते सुटलेच आहेत, पण जिल्ह्यात आणि राज्यात देखील आम्ही हे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करू शकलो. दुसरा विषय नगर विकास विभागाचा आहे. तर राहुरी शहरामध्ये खूप सारी मूलभूत गरजेची कामं असतात की पाणी पुरवठा योजना. 5 वर्षापूर्वी मी अध्यक्ष असताना जे फोन यायचे, पाणी रोज यायचं पाणी, पण कधी कधी घोटाळा व्हायचा, काय व्हायचं. आज ती परिस्थिती नाही आहे. नवीन पाण्याची योजना झालेली आहे, नवीन भूमिगत गटर योजनेचं काम चालू आहे, त्यामुळे थोडेसे रस्ते खणले गेलेले आहेत, पण त्याचाही पुढच्या टप्प्यात ते होणार आहे. राहुरी शहरामध्ये आपल्याला कुठं कचरा सांडलेला दिसणार नाही. घनकचऱ्याची व्यवस्था प्रत्येक घरामध्ये घंटागाडी जाते आणि त्या कचऱ्याची नंतर कचरा डेपो आमचा आपण एकदा बघायला या, बगीच्यासारखा सुंदर कचरा डेपो आहे. तिथं त्या कचऱ्यावरती विल्हेवाट लावून त्याचं खत बनवलं जातं. त्या खताला इतकं चांगल्या क्वालिटीचं खत आहे की राज्याचा ब्रँड वापरायला सरकारनं आम्हाला परवानगी दिलेली आहे. म्हणजे मूलभूत गरजा तर आम्ही केल्याच, पण त्याचबरोबर चौक सुशोभीकरण असेल, कारंजे बनवणं असेल, एक जॉगिंग ट्रॅक आम्ही आता निम्मा जवळपास पूर्ण लोकार्पण झालाय. माझी खात्री की जिल्ह्यात कुठं नसेल एवढा सुंदर आकर्षक, जिथं मन प्रसन्न होऊन सकाळी चालायला लोक येतात, महिला येतात, असे केल्या. स्विमिंग पूलची मागणी होती, त्याचंही काम राहुरी शहरामध्ये चालू आहे. म्हणजे मूलभूत गरजा आणि त्याबरोबर मनोरंजनाचं, आरोग्याच्या सुविधा ह्या राहुरी शहरामध्ये देखील नगर विकास खात्याच्या माध्यमातून केल्या. इथं नगर तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघात नगर शहरालगतची काही गावं होती जी म्हणायला ग्रामपंचायत आहे, पण नगर शहरालगत असल्या कारणानं नागरदेवळे, वडारवाडी, बाराबाबळी असे काही गावं आहेत की जी ग्रामपंचायत म्हणायला आहेत पण शहरीकरण झालेलं आहे आणि ग्रामपंचायती त्यांच्या मूलभूत गरजा पुरू शकत नव्हतं. अक्षरशः रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग सांडलेले दिसतील. तिथं मी महाविकास आघाडी सरकारनं त्यांची ग्रामपंचायतचं रूपांतर नगरपालिकेत केलं. नगरपालिकेत का केलं की यांच्या मूलभूत गरजा जशा मी आज सांगितलं राहुरी शहराच्या आम्ही सोडू शकलो, त्याच पद्धतीनं त्यांच्या मूलभूत गरजा सोडवण्याकरता नगरपालिका स्थापन केली. नगर विकास खात्याचा मी राज्यमंत्री होतो आणि नुसती स्थापन करून आम्ही थांबलो नाही. त्यांच्या आपण नागरदेवळे म्हणून गाव इथं जवळच आहे नगर शहरापासून, आपण जाऊन बघा. कचऱ्याची सुविधा, कचरा रस्त्यावर कचरा पडलेला असतो, टाकायची कुठं सोय नाही. मी लगेच नगरपालिका स्थापन झाल्यावरती कचरा डेपो करता तिथं जागा बघितली 5-6 किलोमीटर अंतरावर आणि ती जागा नवीन नगरपालिकेला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली की जेणेकरून जसं राहुरी शहरात कचरा डेपो आहे तसं इथे देखील होईल. दुर्दैवानं आमचं सरकार गेल्यावरती नवीन आलेल्या भाजपच्या सरकारनं ती नगरपालिका कॅन्सल करून टाकली आणि पुन्हा ग्रामपंचायत आणली. तो भाग वेगळा, ते मी नंतर बोलेल त्याच्यावर. पण ह्या नगर विकास विभाग, ऊर्जा विभाग, आमच्या आदिवासी लोकांच्या करता देखील जातीच्या दाखल्यांचे बरेचसे कॅम्प आपण घेतले. कोविडमध्ये आदिवासी विकास विभागामार्फत खावटी अनुदान योजना आम्ही राबवली की कोविडमध्ये आमच्या आदिवासीला माणसाला कुठं काम नसेल, रोजगार नाही, तर त्याला आम्ही 2,000 रुपये खात्यावरती देऊन 2,000 रुपयाची किट आपल्या म्हणजे तेल, साबण किंवा असं संसारोपयोगी वस्तूंची किट घरपोच त्यावेळेस दिली. हे 2 वर्ष आम्ही राबवलं
अशा बऱ्याचशा योजना ज्या होत्या, तुम्ही जे बोललात की मंत्रिपदाचा उपयोग मतदारसंघात झाला की नाही, तर मला माहीत नाही, पण तुम्ही आता तुमची टीम जेव्हा खाली गेली असेल त्यांना मला माहीत नाही काय, पण मला विश्वास आहे की एक चांगल्या भावनेनं या अक्षरशः दिवस रात्र न झोपता झटता मी उद्घाटनाला कधी गेलो नाही, कारण कामांची उद्घाटनं करण्यापेक्षा पुढे आणखीन काय आणता येईल मतदारसंघात, ही संधी आपल्या मतदारसंघाला मिळाली आहे पहिल्यांदा, हिचं सोनं कसं करता येईल याकरता रात्रंदिवस झटून कामं केली आणि अजून 1.5-2 वर्ष मिळाले असते तर आणखीन खरं संधीचं सोनं झालं असतं खरं. न अडखळता कामं जो व्यक्ती सांगतो याचा अर्थ मग कामं केलीत म्हणायची. 1.5 ते 2 वर्ष आणखी मिळाले असते तर ही जी खंत आहे हो, ती संधी झाली असती की जायचं होतं अजित पवार गटामध्ये, असं मंत्रिपद पुढे भेटत होतं, कारण जे त्यांच्या सोबत गेले त्यांना तर तसंही मंत्रिपद दिलंच होतं आणि तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कशाला थांबवलं असतं. 1.5 वर्षाची खंत भरून निघली असते ना. नाही ती पुढे 5 वर्षात निघेल बहुतेक. बरं, पण ज्या शेवटी ठीक आहे, विकास कामं हाच एक अजेंडा नसतो, विचारधारा, नैतिकता, मूल्य हे देखील कुठेतरी असतं ना. त्यामुळं विकास कामही होत राहतात, पण शेवटी राज्य चालवताना कुठल्या दिशेने न्यायचंय, केवळ भौतिक विकास होऊन चालत नाही, पण नैतिकता देखील जपणं महत्त्वाचं असतं. आणि म्हणून ज्या विचारधारेवरती आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे, 3.5 लाख लोकांपैकी जवळपास मला जे 1.25 लाख मतं पडलेली आहेत साधारणपणे, जे काय मतं पडली, तर त्यांनी मी माझा पक्ष कुठला आहे, माझी विचारधारा कोणती आहे, त्या विचारधारेकडे बघून जर निवडून दिलं असेल आणि फक्त सत्ता मिळतीये म्हणून लगेच 180 डिग्री टर्न मारून दुसऱ्या विचारधारेबरोबर जायचं, हे कुठेतरी माझ्या मनाला पटलं नाही. विकास महत्त्वाचा आहे, तेवढंच विचारधारा देखील महत्त्वाची आहे. आणि आपल्या लोकांच्या विचारांची प्रतारणा करणं हे मला काय माझ्या मनाला त्या ठिकाणी योग्य वाटलं नाही. आणि ज्या पवार साहेबांनी मला पहिल्यांदाच आमदार होऊन मंत्रिपदाची संधी दिली, त्यांच्याशी लगेच सत्ता मिळतेय म्हणून त्यांना अशा अडचणीच्या काळात ह्या वयात त्यांना सोडून जाणं हे देखील माझ्या बुद्धीला कुठेतरी पटलं नाही आणि म्हणून मी आहे त्या ठिकाणी थांबलो. पहिल्यांदाच तुम्हाला मंत्रिपद दिलं गेलं, हा पण चर्चेचा आणि आरोपाचा विषय झालाच की. बघा कसं आहे, एखाद्याला पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपद मिळणं ते का मिळालं, मग जयंत पाटील मामा आहेत म्हणून मिळालं, की प्राजक्त तनपुरे तेवढे कॅपेबल होते म्हणून मिळालं, की जिल्ह्यामध्ये एक मंत्रिपद द्यायचं होतं आणि त्यासाठी तुमचा विचार केला गेला म्हणून मिळालं, की मग तनपुरे कुटुंबामध्ये या अगोदर आजोबा, वडील आणि मग त्यांचा मुलगा आमदार राहिले तेव्हा मंत्रिपद मिळालं का? माझी सुरुवातीला आमदार झालं मंत्रिपद मिळेल अशी काही अपेक्षा नव्हती, कारण आम्ही विरोधात होतो. मग आम्ही सत्तेमध्ये आलो, मग असं वाटलं की विचारून बघायला काय जाते ना. मग विचारायला नाहीच विचारलं तर कोण देणार आहे, म्हणून विचारून बघायला गेलो. त्यावेळेस मला जर जाणवलं की अरे काहीतरी संधी आहे, कारण आम्ही जवळपास सगळेच 6 पैकी आम्ही 5 जण पहिल्याच टर्मचे होतो आणि 1 जण सेकंड टर्मचे होतो. म्हणजे जवळपास सगळेच ज्युनियर होतो आम्ही. असं काय कोण खूप 4-5 टर्मचा आमदार आमच्यामध्ये होता असं काय नव्हतं आमच्या पक्षाचे. आणि त्यात नगरसारख्या जिल्ह्याला संधी द्यायची असं जेव्हा कळालं त्यावेळेस म्हटलं सगळेच ज्युनियर आहेत तर आपलाही चान्स लागू शकतो. पवार साहेबांना मी भेटायला गेलो तर साहेबांनी मला विचारलं तुझं शिक्षण काय झालंय. मला बाकी काहीच विचारलं नाही, तुझं शिक्षण किती झालंय. मी म्हटलं की साहेब मी इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय. साहेब मला म्हटलं ही तुझी खूप जमेची बाजू आहे. आणि त्याचबरोबर आमच्या वडिलांनी देखील त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये जवळपास 5 वेळा ते आमदार होते, पण आणि कायम साहेबांच्या विचारधारेबरोबर त्या ठिकाणी होते पवार साहेबांच्या, पण त्यांना मात्र काय मंत्रिपद कधी मिळालं नाही. त्यामुळे हे मी काय पहिल्यांदा झालं असं नाही, पण आमचं कुटुंब मात्र गेल्या 3 पिढ्यापासून या विचारधारेबरोबर आहेत, पवार साहेबांच्या विचाराशी आहोत. त्यामुळं तसंही तोही एक भाग आहे. शेवटी त्यांना कधी देता आलं नाही आणि त्याचाही निश्चितपणे वडिलांनी देखील आमच्या पवार साहेबांना जाऊन मागणी केली किंवा मला काय मिळालं नाही मुलाला, त्यांची मागणी केली. आणि सगळेच आम्ही ज्युनियर होतो, माझं शिक्षण असेल काय असेल हे सगळं बघता आणि अजून काय बघितलं असेल पवार साहेबांनी माहीत नाही, पण मात्र जे काय दिलं ते आदरणीय पवार साहेबांमुळे मिळालं आणि आमच्या वडिलांनी देखील पाठपुरावा त्या ठिकाणी केल्यामुळं असं माझी भावना आहे. बरं, तुमच्या कुटुंबाची जर ओव्हरऑल थोडीफार हिस्ट्री जर बघितली म्हणजे पक्षाबाबतची, तर काँग्रेसमध्येही काही काळ गेलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गेलेला आहे आणि 2014च्या निवडणुकीला तुमच्या आई ज्या होत्या ते शिवसेनेकडून
उमेदवार होत्या आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा हा विषय. पण अशा वेगवेगळ्या पक्षांमध्ये येऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थिरावले की काही वेगळे वेगळे कारणं होते, त्या कारणांमुळे पक्ष बदलले गेले? नाही, पहिल्यापासून काँग्रेसमध्ये होतो. ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षच अस्तित्वात नव्हता. अच्छा. 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्वात आला, ज्यावेळेस पवारसाहेब काँग्रेसमधनं बाहेर पडले. त्याच्या अगोदर आमचे वडील आजोबा हे सगळे काँग्रेस विचाराचे होते. 99ला जेव्हा काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली आणि पवारसाहेब वेगळे झाले, त्यावेळेसपासून आमचे वडील हे पवारसाहेबांबरोबरच होते. 2014ला थोडासा एक भावनिक निर्णय झाला, आम्हाला तिकीट नाकारलं गेलं. राष्ट्रवादी काँग्रेसनी तिकीट नाकारलं. मग थोडंसं एकदम आम्ही 5 वर्ष तयारी केली असल्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह झाला की सगळेच पक्ष त्यावेळी वेगवेगळे लढले आणि मग शिवसेनेमधून ती निवडणूक लढवली. पण नंतर मात्र शिवसेना सत्तेत असतानाच आम्ही 2च वर्षात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराशी परत आलो. असं नाही की शिवसेना सत्तेच्या बाहेर गेल्यावर आम्ही आलो, असंही नाही. आमचा शेवटी तो एक पिंड पवारसाहेबांचं एक कुठंतरी म्हणावा त्यांच्या विचारांचा पगडा असेल, आत्तापर्यंत घालवलेली कारकीर्द असेल, म्हणून पुन्हा 2016च्या दरम्यानच आम्ही पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली जवळपास. आणि म्हणून जवळपास आमचं त्याच विचाराशी चालू आहे, असं काही नाही. सत्ता असल्यावर आणि सत्ता नसल्यावर काय होतं काय होत नाही हे तुम्ही सांगितलं की अजून 1.5 वर्ष फक्त मला भेटायला पाहिजे होते. ते जसं मी म्हटलं की तुम्हाला ती संधी होतीच समजा तिकडं जाण्याची. पण एक आरोप तुमच्यावरती वारंवार होतो की प्राजक्त तनपुरे यांना प्रत्येक गोष्ट खूप सहजपणे मिळाली. म्हणजे जो प्रत्येकाचा एक स्ट्रगलिंग पिरियड असतो तो तुम्हाला नाही बघावा लागला, तुम्हाला प्रत्येक गोष्ट सहज भेटली का? माझे वडील शेवटची निवडणूक शेवटचे आमदार होते 2004 साली. 2004ला त्यांचा पराभव झाला, 2009ला त्यांचा पराभव झाला, 2014ला आमच्या आईंचा पराभव झाला. 2014 ते 19 या 5 वर्षात तर वरती देखील पक्षाची सत्ता नव्हती, खाली कुठली सत्ता नाही. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता होती. आमच्या तालुक्यामध्ये उत्तरेकडून आक्रमण, दक्षिणेकडून आक्रमण, तेही सगळ्या सत्तेच्या ह्याच्यानुसार आक्रमण. असं असताना ती 5 वर्ष किंवा 15 वर्ष जेव्हा आमच्या घरामध्ये कुठल्या आमदारकी नव्हती, काय नव्हतं काय, आणि तो पिरियड तसा खूप स्ट्रगलचा होता. नवीन मतदारसंघाला नवीन गावं, नवीन तालुके, नगर पाथर्डीचे नवीन भाग. समजा राहुरी तालुक्याला आम्ही परिचित आहेत, पण नगर तालुका, पाथर्डी तालुका इथं जाणं, तिथं काय असं पहिल्यापासूनचं काय वारसा नव्हता तिथं काय. तिथल्या नवीन कार्यकर्ते जोडणं. आता खूप चांगले जीवाभावाचे मित्र सवंगडी तिथं मला झालेले आहेत, पण मधल्या काळामध्ये तो मोठा संघर्ष करावा लागला. यावेळी सत्ता नव्हती, आमदारकी नव्हती, सगळे विरोधात होते, वरती सत्ता नव्हती, केंद्रात नव्हती, राज्यात नव्हती. त्यावेळेस प्रचंड त्या ठिकाणी, आणि आमचे विरोधक हे साम दाम दंड भेद ह्या सगळ्या ह्याच्यात असे गुन्हेगारी पार्श्वभूमी सगळं, एवढ्या सगळ्याच्या विरोधामध्ये खरं विशेष आभार आमच्या कार्यकर्त्यांचे मानेल की एवढी 15 वर्ष सत्ता नसतानाही आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या पाठीमागं सगळे कार्यकर्ते थांबले. तो मोठा संघर्षाचा काळ होता. आणि असं नाही त्याच्यामुळे काय हे काय लगेच मिळालं असं विषय नाही. याच्यामागं 15 वर्षाची सत्ता नसतानाची तपश्चर्या देखील आहे, खडतर परिश्रम देखील आहेत. बरं, म्हणजे हा विषय क्लिअर होणं गरजेचं होतं की डायरेक्ट माणसाचा कळसावर पाय ठेवला गेलाय की पायऱ्या पायऱ्या चढले? खूप पायऱ्याने गेलोय. आणि आधी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली, त्यामध्ये राहुरी शहरवासियांनी माझ्यावरती विश्वास टाकला. 2016ला 16 ते 19 3 वर्ष मी राहुरी शहराचा नगराध्यक्ष होतो. त्यावेळेस देखील मी अक्षरशः सगळे अधिकारी घेऊन गल्ली बोळातून सगळे फिरायचो. लोकांचे काय प्रश्न आहेत, लोकांच्या काय समस्या आहेत. मी असं ऑफिसमध्ये बसायचो, पण रोज आम्ही सकाळी सगळे अधिकारी घेऊन एकेका वॉर्डात अक्षरशः गल्ली बोळात सार्वजनिक टॉयलेट क्लीन आहेत की नाही हे मी स्वतः जाऊन तपासून बघायचो. इथपर्यंत ग्राउंडवरती जाऊन त्यावेळेस काम केल्यामुळंच कदाचित राहुरी शहरवासियांनी माझ्या 19च्या निवडणुकीमध्ये खूप भरभरून मतदान मला राहुरी शहरांनी केलं. कदाचित जर मी 3 वर्ष नगराध्यक्ष म्हणून जर अपयशी ठरलो असतो, आयतं मिळाले आणि नुसताच बसलो असतो, तर कदाचित 19ला 3 वर्षानंतर राहुरी शहरवासियांनी विधानसभेत माझ्यावरती तेवढं प्रेम दाखवलं नसतं कदाचित. कधी कधी असं होतं की जशाच तसं उत्तर येणं अपेक्षित असतं. आता या राहुरी विधानसभा मतदारसंघाची हिस्ट्री बघितली तर इथे आक्रमक प्रचार होतो, फॅमिलीवरती प्रचार जातो, कधी वेगवेगळ्या गोष्टी घडतात इथे की कुठल्याही मुद्द्याला घेऊन ट्रोल केलं जातं. हे सगळं
अशा वेळी तुमच्यासारख्या व्यक्तीचा स्वभाव असं म्हणता येईल की चुकीचा ठरतो. तुम्ही खूप शांत, संयमी, मग काही ठिकाणी जशाच तसं व्हावं लागतं. तुम्ही आक्रमक नाहीतच आहेत की आक्रमक होण्याची योग्य वेळ तुम्हाला वाटत नाही? नाही नाही, सगळीकडेच आक्रमक नसतं ना व्हायचं. बरं. वेळ आल्यावरती हम्म, हम्म, वेळ आल्यावरती कुठं आक्रमक व्हायला पाहिजे, कुठं नाही व्हायला पाहिजे, कुठं काही कामं गोडीत घेऊन चालतात, कुठं काय. कायमच जर आपण ह्याच्यात राहिलो तर निश्चितपणे आपल्याकडून लोक दुरावतात देखील. त्यामुळं जिथं गरज आहे तिथं त्या पद्धतीने वागलं पाहिजे, असं अशा पद्धतीने चालू आहे. बरं. विरोधक म्हणून तुमच्या समोर एकतर शिवाजीराव कर्डिले येतील किंवा मग कदम यांचंही नाव चर्चेत आहे. कामावरती विश्वास आहे म्हणून निवडणूक सोपी वाटते की ठीक आहे बा, आता 5 वर्षात मी एवढं पेरून ठेवलंय, मला चिंतेचं कारण नाही का? मग या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये कुणी तुम्हाला टफ वाटते? नाही, मी हा विचार करत नाही की माझ्यासमोर कोण प्रतिस्पर्धी आहे आणि मी विचार करून होणार काय ना. शेवटी त्यांचा पक्षाचा निर्णय. मी किती जरी विचार केला तरी माझा ज्याच्यामध्ये काही रोलच नाही आहे किंवा मी विचार करून काय उपयोगच होणार नाही आहे, अशा गोष्टीत मी फारसा वेळ खरं एवढं हे करत नाही. त्यांचा पक्षाचा निर्णय, त्यांनी ह्यांना द्यायचं का त्यांना द्यायचं तो त्यांचा निर्णय आहे. मी मात्र 5 वर्ष ज्या प्रामाणिकपणे लोकांच्या सेवेमध्ये राहिलो, लोकांची कामं सार्वजनिक केली असतील, खूपशी वैयक्तिक कामं तर मला कधी कधी आठवत नाही. लोक म्हणतात तुम्ही आमचं हे, म्हटलं हो. कारण आपलं प्रामाणिक भावनेनं आपण करत जातो. समोर चाललेला माणूस त्याचं कसं पटकन हे होईल या भावनेनं 5 वर्षात खूप त्या ठिकाणी लोकांच्या ह्याच्याकरता आपण कामं केलेली आहेत. आणि म्हणून मला विश्वास आहे की त्या कामाच्या जोरावरती कोणी जरी प्रतिस्पर्धी असेल तरी आपण आपलं काम घेऊन जनतेसमोर मी जाणार आहे. आणि मी असं म्हणत नाही की निवडणूक सोपी आहे. निवडणूक ही शेवटी निवडणूक असते. 5, 4.5, पावणे 5 वर्ष काम केलं, पण आता हा 1 महिना हा शेवटी त्या कामाचं मतपेटीपर्यंत रूपांतर होण्यासाठी जी काही यंत्रणा लागेल ती लावणं हा देखील एक वेगळा विषय आहे. त्यामुळं आत्तापर्यंत मी जे काय लोकांकरता मतदारसंघातल्या जनतेकरता सार्वजनिक वैयक्तिक कामं केली असतील त्याची मला खात्री की लोक त्याची जाणीव धरतील. आणि निश्चितपणे माझ्या 5 वर्षाच्या अगोदर जी 10 वर्ष होती ती देखील लोकांनी बघितली आहेत. त्या काळामध्ये काय कामं झालेली आहेत आणि आता 5 वर्षात काय कामं झाली आहेत याचा फरक देखील लोकांनी बघितला आहे. हे जे मी म्हणालं की 300-400 ट्रान्सफॉर्मर मी बसवलेत, पूर्वी हे महावितरणकडून मिळतात हे देखील लोकांना माहीत नव्हतं. खाजगी लोक पैसे घेऊन डिप्या वगैरे बसवायचे, सबस्टेशन वगैरे होतात, हे लोकांना कदाचित नवीन म्हणजे विजेच्या देखील इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुविधा निर्माण होऊ शकतात ह्याच्यावर लोकांचा विश्वासच नव्हता. तो आता कुठेतरी बसला आहे. त्यामुळं असे कित्येक कामं आहेत जी ज्या कामामध्ये कदाचित मला माझा पाटी कुठं लागणार नाही, माझा फ्लेक्स लागणार नाही, पण त्या कामाचा लोकांना उपयोग होईल. म्हणजे एखादा मी सभामंडप बांधला त्याच्यावर मोठं माझं नाव येईल, ते 5 वर्ष नाव जाता येता लोकांना दिसेल, ठीक आहे, तेही उपयोगाचाच भाग आहे, मी म्हणत नाही. पण त्याच्यापेक्षा एखादा रस्ता, एखादा ट्रान्सफॉर्मर आणि लोकांच्या जीवनामध्ये जो फरक पडणार आहे, तिथं एखाद्या डीपीवरती काय माझं नाव नसणार आहे काय, म्हणजे माझ्या नावाचा प्रचार होण्यापेक्षा ते लोकांच्या कामी येणार आहे. अशी कामं 5 वर्षात भरपूर पाण्याची कामं असतील. पाणी अगदी पाथर्डी तालुका असेल, राहुरी तालुका असेल, नगर तालुका, सगळीकडं पाण्याचं नियोजन, विशेषतः पाथर्डी आणि राहुरी तालुक्यामध्ये जे काही प्रकल्प आहेत त्यावर आपण भर दिला. वांबोरी चारी म्हणून आहे, तिथं देखील मी अत्यंत प्रामाणिकपणे त्या पाथर्डी तालुक्यातल्या दुष्काळी भागापर्यंत कसं पाणी जाईल हे प्रथमच त्या लोकांनी बघितलं की मुळा धरण ओव्हरफ्लो झाल्यावरती पाणी इकडे येतं वांबोरी चारीला. हे आधी लोकांना नव्हतं. हे पहिले 10 वर्ष लोकांना हा फरक दिसतोय. त्यामुळे मला खात्री की लोक ह्या कामाच्या तुलनेमध्ये माझ्या पारड्यात मतदान टाकतील अशी माझी अपेक्षा आहे. वातावरण तुतारीकडून असलं तरी शेवटी हे राजकारण आहे. जर साताऱ्यातल्या एका पावसाच्या सभेमुळे जर पवारांच्या बाजूने राजकारण फिरू शकतं किंवा त्यांचे आमदार निवडून येऊ शकतात, तर मग तशीच पद्धतीने आत्ता महायुतीला तारणारी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आहे. महिलांच्या खात्यात जसे 1,500, 2,000, 3,000 पडायला लागले, महिला थोड्याशा विचार करायला लागल्या. दुसरी बाजू अशी समोर येते की महागाई पहा, पण ठीक आहे, काही का होईना फुल ना फुलाची पाकळी म्हणून जर महिलांच्या खात्यावरती लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पैसे येत आहेत, तर मग ही योजना चांगली की वाईट? नाही, मुळात सरकारने लाडकी बहीण हे नाव दिलंय, पण सरकार मात्र आमच्या बहिणींना वेड्यात काढण्याचं काम करतंय.
कारण की एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने घ्यायचं हा उद्योग सध्या सरकारनं चालू केला आहे. योजना दिली, आमच्या देखील सरकारने सांगितलं की आम्ही देखील योजना आणखीन प्रभावीपणे राबवू. त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार तरी लाडक्या बहिणींना आधार आहेच, पण सध्याचं सरकार मात्र काय करते की आता कालच बघा 100 रुपयाचा स्टॅम्प आता 500 रुपये केला आहे. म्हणजे घरकुलाला ह्याला त्याला गोरगरीब माणसाला स्टॅम्प कुठल्याही गोष्टीला ॲफिडेव्हिटला कशाला स्टॅम्प घ्यावा लागतो तो 5 पटीने किंमत वाढवली. तेलाचे दर देखील वाढलेले आहेत. सगळ्या महागाई परत वाढायला लागली. म्हणजे थोडक्यात काय आहे, सरकारचं उत्पन्न हे जनतेकडून येणाऱ्या टॅक्सवरती उत्पन्न आहे आणि तेच देताना आणखीन टॅक्स वाढवायचा आणि तेच आम्ही देतो म्हणून सांगायचं हा खरं तसं पाहिलं तर आमच्या बिचाऱ्या भोळ्या भाबड्या बहिणींना आता कळतंय, पण मात्र ते आता एवढ्या राहिलेल्या नाहीत. त्यांनाही कळतंय की अरे आपलेच महागाई वाढवतायत, आपल्याकडनं 4 पैसे जास्त हाताने घेतात आणि दुसऱ्या हाताने आपल्याला देतो आम्ही देतो असं म्हणतात. त्यामुळे बहिणी लाडक्या आहेत आणि हुशार आहेत. ते आता पहिल्या सरकारला जसं वाटतंय की भोळ्या बाबड्या आहेत, वेड्या आहेत, असं नाहीत. आमच्या बहिणी ह्या अत्यंत हुशार आहेत. त्यांना देखील हे कळालंय की कसं आपल्याला वेड्यात काढायचं काम चालू आहे, की एका हाताने आपलंच घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने जणू काय उपकार केलेगत आपल्याला द्यायचं. हे आमच्या बहिणींना कळालेलं आहे. त्यामुळं बहिणींना ह्या येतात पैसे ते घेणार आहेत, पण बहिणी आमच्या हा देखील विचार करतायत की बाबा महिला इथे सुरक्षित आहेत का. त्या बदलापूरमध्ये किती 3 वर्षाच्याच ना किती अल्पवयीन मुलीवरती त्या ठिकाणी अत्याचार होतात. ह्या राज्यामध्ये पोलीस त्या ठिकाणी फिर्याद घेत नाहीत. कित्येकदा आम्ही बघतो पोलीस स्टेशनमध्ये असे विषय होतात. आमच्या विद्यार्थिनी तर मी अक्षरशः बघतो, त्या वांबोरी म्हणून गाव आहे माझं राहुरी तालुक्यात, मी कित्येकदा बघतो त्या वांबोरीहून नगरला त्यांना जायचं असतं आणि बसच नसते. बऱ्याचदा ती बस धक्के मारायला लागते, त्या डोंगरगंजच्या घाटात बंद पडते आणि ते इतकी अवस्था अशी तिथं निदान विद्यार्थिनींना सुरक्षित वाटावं, शाळेत यायला जायला त्यांची शिक्षणाची सुविधा असावी. इथं मात्र जिल्हा परिषदेची शाळा सरकार बंद करायला निघालंय आणि मग आमच्या ज्या दुर्गामी ह्याच्यातल्या दुर्गम भागातल्या विद्यार्थिनी असतील त्या कुठं जाणार शिकायला. त्यांना शिक्षणाच्या मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. बाकीच्या चांगल्या गोष्टी रस्त्याकरता आज पैसे नाहीत. रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर जिल्हाधिकाऱ्यासमोर उपोषणाला बसतायत की 50,000 कोटी रुपये या सरकारकडनं रस्त्यासाठी म्हणजे कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पेंडिंग आहेत. मग आमच्या लाडक्या बहिणीला अडखळत रस्त्यावरती खड्ड्यातनं त्या ठिकाणी यावं लागतं, मणके तुटतायत. विद्यार्थिनींना दूधवाल्यांना त्या ठिकाणी गावात येता येत नाही दूध घेऊन. अशी अवस्था चाळणी रस्त्यांची झाली. तिथं मात्र पैसे सरकार देत नाही आणि इकडे ह्यांचेच घेऊन आमचेच पैसे घेऊन आम्हाला दुसऱ्या हाताने जणू काय आम्ही उपकार केलेत अशी भावना त्या जाहिरातीवरती एवढे कोट्यावधी रुपये खर्च करतात. अक्षरशः त्या लाडक्या बहीण योजनेकरता शिर्डीला कार्यक्रम होता आणि त्या प्रत्येक गावातल्या तलाठी ग्रामसेवक त्यांना जबाबदारी की महिलांना घेऊन या. अरे घेऊन काय या. त्यांना काहींना असं सांगितलं की तुम्ही जर तिथं आला नाहीत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. म्हणजे दिवसभराचा रोज बुडून त्या भयापोटी काही महिला गेल्या. म्हणजे तुम्ही त्यांना देताय म्हणजे उपकार करताय का तुम्ही. उपकाराची भावना तुमची आहे. आम्ही तुम्हाला लाडकी बहीणचे पैसे दिले मग तुम्ही एसटीत बसून तिकडे यायला पाहिजे. हे काय चाललंय. म्हणजे राजकारण कुठल्या थराला गेलंय. पण आमच्या लाडक्या बहिणी ह्या लाडक्या तर आहेच पण हुशार देखील आहेत. ही सरकारची ही जी खोटेपणा दिसतोय की एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं महाविकास आघाडी आल्यावरती आणखीन व्यवस्थितपणे ही योजना त्यांच्याकडून हिसकावून न घेता त्यांच्या हक्काची योजना त्यांना द्यायचं काम महाविकास आघाडी सरकार करेल. मी जास्त करून थोडं स्टेट पॉलिटिक्स फॉलो करते. मला एक खूपदा पडलेला प्रश्न आहे, मी जे कुणी मला शरद पवार गटाचे असो किंवा अजित पवार गटाचे जे आमदार समोर असतील त्यांना हा जेन्युइन प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करते की अजित पवार जे म्हणतायत वारंवार की आम्ही लोक सगळेजण भाजपसोबत जाणार होतो, सगळे आमदार 1 किंवा 2 यांची सही त्यांची सही सगळे सरसगट आणि तेही शरद पवारांची परमिशन घेऊन जाणार होतो हे सांगतात, हे खरं आहे की खोटं आहे. हो, एकदा काय झालं, आम्ही आता सगळ्याच गोष्टी एकदम अशा उघड करायच्या नसतात पण ठीक आहे तरी पण मी थेट परिणाम झालाय ना. सांगतो ना, मी सांगतो काय झालं. ज्या दिवशी एकनाथ शिंदे गेले, रात्री गेले, मग दुसऱ्या दिवशी असं कळालं की आता जरा सरकार पडणार. त्यावेळेस दादांनी आम्हा सर्वांची बैठक बोलली होती, सगळ्या मंत्र्यांची, आणि नंतर आमदारही बोलले होते. त्यावेळेस हा विषय चर्चेला आला
की आपण असं तुम्ही जे म्हटलात तसा. पण आता काय आहे, शेवटी एखादा निर्णय घेताना लगेच त्याच्यावरती काय प्रतिक्रिया देणं हे देणं असं सोपं नाही ना. शेवटी आता ते म्हटले आणि त्यांच्यासमोर नाही म्हणणं हे माझ्या मनात निश्चितपणे कुठेतरी घालमेल झालं की अरे आपण भाजपच्या सोबत जाऊन बसायचं. आत्तापर्यंत त्यांना विरोध केला, लोकांनी मतदान केलं आपल्याला, त्या विशेषतः शेतकरी वर्गाने जे मतदान केलंय, बहुधा आमचा शेतकरी बहुल मतदारसंघ आहे आणि भाजपच्या विरोधात मतदान केलंय आणि आता आपण त्यांच्याबरोबर जाऊन कसं बसायचं हे निश्चितपणे मनाला कुठतरी हे होतं. पण असे वाटतं की अरे मग चला सत्तेत जाऊ का काय, हे होतं, द्विधा मनस्थिती होती, निश्चितपणे होती. पण मात्र मी त्या बैठकीतून बाहेर उठून गेलो, मला ते काय होईना काय व्यवस्थित. पण शेवटी दादांनाही त्यांच्या तोंडासमोर नाही म्हणणं ही एवढं सोपं नव्हतं सगळ्यांना काय. त्यामुळे असं काय विषय नव्हता काय. शेवटी जेव्हा ॲक्च्युली निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा हा निर्णय घेतलेलाच आहे की शरद पवार साहेबांसोबत थांबण्याचा. पण मग जर वारंवार शरद पवार या मुद्द्याला सहमत होते की आपल्याला भाजप सोबत नाही, असं कुठं म्हटलं नाही, तुम्ही नाही म्हटले, अजित पवार असं म्हणतायत की जे केलंय मी साहेबांच्या मर्जीने केलंय, हे वारंवार ते सांगतायत. मग ते डायरेक्ट त्यांना असं म्हणजे नाही की एखाद्या मुद्द्याला खोटं पाडण्यासारखं होतंय की ते म्हणतात ते सगळंच खोटं तरी कसं असू शकतं. कारण 2014ला तर तसाही राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिलाच होता. शरद पवार आणि मोदी किंवा केंद्राशी असलेले त्यांचे सगळे संबंध वगैरे हे सगळे सांगतात की भाजपच्या पूर्ण विरोधात नाही आहे शरद पवार. असतील काही थोडेफार तर ते देवेंद्र फडणवीसांचे असतील असा आमचा अंदाज आहे एक मीडिया पर्सन म्हणून. पण मग काय घडलं होतं? नाही, मी आतापर्यंत पवार साहेबांचा मी तर खूप छोटा कार्यकर्ता आहे. तुम्ही जे प्रश्न विचारताय ते थोडे सिनियर लोकांना विचारण्याचे प्रश्न आहेत. मी तर खूप तसा लहान कार्यकर्ता आहे. पण मी जे पवार साहेब बघितलेत किंवा त्यांच्या पुस्तकातून मी जे काय त्यांचं चरित्र वाचलंय, तर मला वाटत नाही की पवार साहेब त्या विचारधारेबरोबर जाऊ शकतील. ठीक आहे, राजकारणामध्ये काही डावपेच टाकायचे असतात, हा राजकारण आहे शेवटी. पण एक्झॅक्ट शेवटी कृती काय केलेली आहे तर नाही गेलेली आहे. राजकारण हा डावपेचांचा भाग आहे, शेवटी ते राजकारण आहे. म्हणजे सगळंच काय सरळ घेऊन चालत नाही. पण एंड रिझल्ट आपण बघा ना, किती काय कसं केलं असेल, पण शेवटी गेलेत का तर नाही गेलेले. 14ला आम्ही काय तशी सत्तेत बसणार नव्हतो. आता मी तर त्यावेळेस तर काय खूप लहान माणूस आहे, मी त्या प्रक्रियेतही कुठं नव्हतो काय, त्यामुळे त्याच्यावर माझ्यासारख्या छोट्या माणसाने बोलणं संयुक्तिक नाही. पण हे आत्ता जे मी बघितलंय, राजकीय काय डावपेच असतील, पण मात्र शेवटी काय घडलंय की पवार साहेब हे भाजप बरोबर गेलेले नाही आहेत. दॅट इज द एंड रिझल्ट. त्यामुळे राजकारणामध्ये कुणी काय विचार केला आहे, कुणी काय बोललं, ह्याच्यापेक्षा शेवटी केले काय हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि काय केलंय तर त्या विचारधारेबरोबर ते ठाम राहिलेले आहेत. खरं आहे, मला आता आज पुन्हा विश्वास बसला की पॉलिटिकल नेत्यांचे म्हणजे प्रश्न पूर्ण गुगली टाकण्यात सगळं माहीत असतं काय घडलंय, प्रक्रिया काय होती, पण उत्तर कधीच कॅमेऱ्यासमोर येत नाही. मी आता तुम्हाला खरंच जे सरळ सरळ मला दिसतंय ते तुम्हाला बोलतोय. काय माहिती, पण ह्या मुद्द्यावर माझा कसाच विश्वासच बसत नाही. कारण काय होतं माहितीये का, जसं आम्ही शरद पवार गटातील आमदारांसोबत चर्चा करतो ना, तसेच अजित पवार गटात जे गेलेत आमदार लोक त्यांच्याशीही करतो. दोन्ही कहाणी एकच असते, फक्त त्याचा जेव्हा एंड काढण्याचा प्रयत्न करतो तो मिसमॅच होतो. असं मी तुम्हाला तेच म्हणतो, राजकारणात शेवटी काय पडद्यामागं काही हालचाली होतील, पण शेवटी दिसतंय काय तुम्हाला की शरद पवार साहेब भाजप बरोबर गेलेत का तर नाही गेलेले. आज कित्येक लोकांना आमच्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडून एवढा त्रास झाला, तो काहींनी सहन केला, काही जण त्या त्रासापोटी तिकडे गेलेत. पण शेवटी एवढा त्रास होऊन देखील आपल्या विचारधारेबरोबर जी लोक ठाम राहिलेली आहेत, आपण एवढं याला राजकीय पार्श्वभूमी हे देऊ शकत नाही. शेवटी एवढा त्रास होऊन जर काही लोक आपल्या विचारधारेशी एकनिष्ठ असतील तर त्याला क्रेडिट द्यायलाच पाहिलं. पण त्यामुळे पवार साहेब त्यांनी जो निर्णय घेतला आहे इथं राहण्याचा, आपल्या विचारधारेशी एकनिष्ठ राहण्याचा, तो निश्चितपणे खूप आम्हासारख्यांना प्रेरणादायी आहे. आणि तुम्ही बघा आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोक त्या निर्णयाचं खूप मनापासून स्वागत करतील, हे तुम्हाला 23 नोव्हेंबरला कळून येईल. बरं, एकदम शेवटाकडे जाते मी. बोलता बोलता तो मुद्दा आला की भाजपकडून किती त्रास दिला गेला. सगळ्यात मोठा त्रास होता ईडीचा. ईडीपासून तनपुरे कुटुंब वाचलं का? चौकशी आमची झाली ना, ईडीची चौकशी आम्हा सर्वांची झाली आणि आता कोर्टात केस चालू आहे. बरं, तरी संधी होती, जायचं होतं ना तिकडे, किमान
थांबलं तरी असतं चौकशा. बरं चला ठीक आहे. शेवटचा प्रश्न असा आहे की आता ही तुमची आजची तोंडी परीक्षा होती. फायनल रिझल्ट जो आहे तो 20 तारखेला समोर येईल किंवा रिझल्ट रूपी 23ला समोर येईल. पण मतदारांना काय आवाहन कराल? माझ्या मतदारसंघामध्ये साधारणपणे 3-3.25 लाख मतदारसंघ, राहुरी तालुका, नगर तालुक्याचा काही भाग आणि पाथर्डी तालुक्याचा काही भाग असा माझा मतदारसंघ आहे. तर माझ्यावर जो लोकांनी 5 वर्षापूर्वी विश्वास टाकला, त्या विश्वासाला पात्र राहून क्षण न क्षण त्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांसाठी त्यांचं जीवनमान सुसह्य करण्यासाठी 5 वर्षामध्ये मी अथक प्रयत्न केले आहेत. ठीक आहे, काही गोष्टीत कदाचित मी परिपूर्ण झालो नसेल, काही गोष्टी माझ्याकडनं चुकल्या असतील, काही गोष्टी राहून गेल्या असतील. सर्वांचंच समाधान करणं एवढं शक्य नाही आहे. कारण की 2.5 वर्षाच्या सरकारच्या काळामध्ये मी भरपूर कामं केली. पुढं जेव्हा 2.5 वर्ष सरकार गेलं त्यावेळेस मात्र या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं जाणून बुजून विरोधी पक्षाच्या आमदारांची कामं कशी होणार नाहीत, आमच्या कामाला तर काही कामं जी आमची पाईपलाईनमध्ये होती त्यांना स्थगिती दिल्या. त्या जवळपास 30 कोटी कामांच्या स्थगित्या होत्या माझ्या मतदारसंघातल्या. त्या मी कोर्टातनं जाऊन शेवटी उठवल्या. नंतर मात्र कुठल्याही प्रकारचा निधी कसा आमच्या मतदारसंघात येणार नाही याची इतकी बारीक काळजी त्यांनी घेतली की जेणेकरून लोकांना काय वाटतं शेवटी की अरे आमदारांनीच कामं केली नाहीत. लोकांना जे दिसतं तेच त्यांना दिसणार. पण शेवटी मात्र सरकारचं काम आहे की राज्यामध्ये कुठे कुठे गरज आहे पैसे देण्याची, मग ते सांगायचं काम आमदार करतात. मग सरकार जेव्हा असतं त्यावेळेस ते कुठल्या पक्षाचं म्हणून सरकार नाही चालवत आहे. त्यांना राज्यातल्या सर्वदूर जनतेच्या प्रश्न हे सगळे आमदार मांडतात. सर्वांना सारखा न्याय द्यायचं काम खऱ्या सरकारनं केलं पाहिजे. त्यांना मतं मिळवण्याकरता धोरणं चांगली आखणं हा त्यांचा मतं मिळवण्याचा भाग आहे. पण इथं धोरणंही चांगली नाही आहेत आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना अत्यंत दुय्यम वागणूक त्यांनी दिलेली आहे. कुठलीच कामं आमची केली नाही की जेणेकरून आम्ही कसे मतदारसंघामध्ये अडचणीत येऊ. पण तरी देखील विरोधी पक्षाचा आमदार म्हणून देखील जनतेचे जे प्रश्न आहेत, जनतेच्या ज्या भावना आहेत, जनतेच्या ज्या वेदना आहेत त्या विधान भवनामध्ये सरकार पुढं मांडण्याचं काम देखील तेवढ्याच तत्परतेनं तेवढ्याच ह्यानी आपण करण्याचा मी विधान भवनात प्रयत्न केला. रस्त्यावरच्याही लढ्या लढलो. म्हणजे विरोधी पक्षात असताना देखील विरोधी पक्षाचं काम देखील मी अत्यंत प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मतदारसंघातल्या जनतेला मी हेच सांगेल की तुम्ही माझ्यावरती 5 वर्षापूर्वी जो विश्वास टाकला त्या विश्वासाला पात्र राहून कामं करण्याचा मी सत्तेतल्या 2.5 वर्षामध्ये सत्तेचा उपयोग सर्वदूर पोहोचवण्याचा प्रयत्न केला. उरलेले 2.5 वर्ष सत्ता नसल्या कारणामुळं जे निर्बंध माझ्यावरती भाजपच्या सरकारमुळं आले तरी देखील झगडून सरकार पुढं झगडण्याचं काम, जनतेच्या भावना सरकारच्या पुढं मांडण्याचं काम देखील तेवढ्याच तत्परतेनं मी केलेलं आहे. आणि भविष्यामध्ये मला खात्री की महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये येणार आहे. त्यावेळेस निश्चितपणे राज्याचा तर विकास होणारच आहे. धोरणात्मक देखील निर्णय महाविकास आघाडी सरकार हे अत्यंत चांगले धोरणात्मक निर्णय हे शेतकऱ्यांसाठी असतील, महिलांसाठी असतील, विद्यार्थ्यांसाठी असतील आणि सर्व समाजाकरता महाविकास आघाडी सरकार हे अत्यंत चांगले धोरणात्मक निर्णय घेईलच. पण मतदारसंघाचा जो विकास या 2.5 वर्षामध्ये थोडासा थांबला गेला होता त्याला देखील आणखीन चालना पुढच्या भविष्यामध्ये देण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. ठीक आहे. तर सत्ता असल्यानंतर आणि सत्ता नसल्यानंतर काय फरक पडतो हे राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये जास्त जवळून प्राजक्त तनपुरे यांनी बघितलं. खरं तर एक सुशील सुसंस्कृत असं नेतृत्व आहे आणि थेट कळसावर नाही तर पायऱ्या चढून आलेलं हे नेतृत्व आहे. त्यामुळे काही गोष्टी जरी गमतीच्या असल्या तरी सुद्धा रिअल फॅक्ट हेच सांगतं की आपले विकास कामं सांगताना जर आपण कुठे अडखळत नसाल तर मग 100% आमदार कामाचं आहे. आणि अशीच काहीशी तुमची तोंडी परीक्षा चांगली पार पडली असं म्हणता येऊ शकतं. तरी सुद्धा तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू. धन्यवाद.